तर भाऊ, मग सुरुवात आपण करूया की ज्या दिवशी बंगालचा निकाल लागला त्या दिवशी इतरही 2 राज्यांचे 3 राज्यांचे निकाल लागले, परंतु जी चर्चा आणि जे अँटिसिपेशन बंगालच्या निकालाबद्दल होतं तेवढं इतर राज्यांना तेवढं वेटेज नव्हतं. तर बंगालचा हा जो विजय आहे भाजपचा किंवा जो काही निकाल लागला तो एक राष्ट्रीय सुरक्षा आणि राष्ट्रीय राजकारण याच्या दृष्टीने एवढा महत्वाचा कशासाठी आहे? पहिली गोष्ट अशी होती की आपल्याकडे एक असं परसेप्शन बनवलं जातं, भ्रम. परसेप्शनला मी भ्रम म्हणतो, आणि ते आपल्या डोक्यात इतके पक्के बसतात. म्हणजे मी सुद्धा त्यापैकी ते एक आहे. म्हणजे काही गोष्टी आपल्याला स्वीकारायला समोर उभं असतं ना, ते स्वीकारायला पण वेळ लागतो. सायकोलॉजिकली दिसत असतं, पटत असतं, पण मन स्वीकारायला तयार नसतं. आणि तो सगळ्यांच्या बाबतीत असतो, मी कोणाला ब्लेम करणार नाही. आणि त्यामुळे एक असं की ममताला कोणी हरवू शकत नाही, हा भ्रम होता. म्हणून मी जानेवारीमध्ये जेव्हा आमचे बरेच आता हिंदीत मी जातो, माझं हिंदी लोक सहन कसं करतात त्यातच मला कौतुक वाटतं. कंटेंट मॅटर करतो भाषेपेक्षा. त्यामुळे पण ते सगळे हिंदीतले लोक जेव्हा मी सांगायचो त्यांना की बीजेपी विल बी 150+, बीजेपीला 150पेक्षा अधिक जागा मिळणार, ते सगळे चकित व्हायचे. आमचा ओंकार असेल किंवा पाटण्याचा तो अभिषेक, जयपूरचे संजय दीक्षित, ते म्हणजे आप किस आधार पर बोल रहे. कारण या सगळ्यांना माहिती आहे मी मठाधीश आहे, माझ्या घरातून पण मी बाहेर पडत नाही, म्हणजे मुंबईत बाहेर पडत नाही. बंगाल बिंगाल तर दूरची गोष्ट. पण एक गोष्ट मित्रांनो, मी एक त्या जे काय पॉलिटिकल अनालिसिस चालतो त्यात एक फरक माझ्या लक्षात आला की मी करतो ते सायको पॉलिटिकल अनालिसिस असतं. म्हणजे उदाहरणार्थ धीरेंद्र पुंडीर सारखा माणूस आहे, तो ते रायटर्स बिल्डिंग आहे त्याच्या समोर उभा राहून त्याने माझ्याबरोबर लाईव्ह केला होता. आणि मी त्याला म्हटलं अभि निकल जाओ घर में, अभि कुछ होने वाला नाही. कारण आता मी तुम्हाला जे सुरुवातीला बोललो की आपल्या डोक्यात भ्रम पक्के असतात. त्यामुळे ही निवडणूक राष्ट्रपती शासन लागल्यावर होईल असा माझा अंदाज होता. असा अंदाज का होता तर बंगालची निवडणूक म्हणजे 7 ते 8 फेऱ्या, 7 ते 8 फेऱ्या म्हणजे कमीत कमी 35 दिवस, डिक्लेअर करायला 15 दिवस आधी. म्हटलं हे सगळं बघितलं तर म्हटलं नाही होणार. कारण 7 मेला विधानसभेची मुदत संपते, त्याच्या आधी निवडणूक उरकली पाहिजे, नवा सरकार आलं पाहिजे. म्हणजे विधानसभा बरखास्त होते. मी त्याला असं म्हणाल की छोड घर जाओ, अभी नहीं होने वाले, डिसेंबर दिवाळी के बाद. पण मी निवडणूक आयोगाप्रमाणे विचार करत नाही. मला जेव्हा ह्या गोष्टी बोलायच्या असतात तेव्हा पहिलं गोष्ट लक्षात ठेवायची की निवडणूक आयोग कसा विचार करेल, ज्ञानेश कुमार कसा विचार करेल, या संबंधातली आपली स्ट्रॅटेजी बनवणारे जे कोणी अमित शहा असतील किंवा इतर कोणी असतील ते कसा विचार करतील. तर त्यांच्या पद्धतीत विचार केला तर तुम्हाला उत्तर बरोबर मिळतं. मी ते करतो अनेकदा, पण या बाबतीत मी चुकलो होतो. कारण माझ्या डोक्यात कुठे होतं की 8 फेऱ्या, 8 फेऱ्यांशिवाय होऊच शकत नाही. पण हे लोक 2.5 लाख सेंट्रल फोर्सेस आणू शकतात, हे शक्य आहे माझ्या डोक्यात नव्हतं. त्यामुळे या गोष्टी आपण लक्षात आहे. बंगालमध्ये ममताला कोणी हरवू शकत नाही हा तसाच भ्रम होता. आणखीन एक भ्रम जो सहस्रबुद्धेंनी सांगितला की बंगाल हा तिकडे गेला कसा, या सगळ्याचा विचार करताना एक गोष्ट विसरली जाते की बुद्धिजीवी जो असतो त्या बुद्धिजीवीबद्दल एक अमेरिकन सिनेटरचा व्हिडिओ मी छान बघितला. त्याला खास जास्त असते आपलं शहाणपण दाखवण्यात. तर तो एक सिनेटरचा व्हिडिओ 1-1.5 मिनिटाचा आहे, कधीतरी मिळेल तुम्हाला युट्यूबवर. तर तो म्हणाला की एक त्याचं हेडिंग काय, डोंट मेस विथ इंडियन्स, असं काहीतरी हेडिंग आहे. आईन्स्टाईन आणि एक इंडियन बाजूबाजूला बसले होते, न्यूयॉर्क टू सॅन फ्रान्सिस्को. तर तो आईन्स्टाईनला गप्प बसवत नव्हतं ना इतकं. तो म्हणाला 6 तासाचा प्रवास आहे, आपण बोलू काय. तो म्हणाला मी काय म्हणणार, मला बिझनेस पलीकडे काय कळत नाही आणि तू तर सायंटिस्ट आहेस. तो म्हणाला ठीक आहे आपण असं करू, एकमेकांना प्रश्न विचार. तो म्हणाला मी एवढा ज्ञानी नाही आहे तो बिझनेस म्हणून.
तो शेवटी आईन्स्टाईनला लालूच दाखवली की मी तुला प्रश्न विचारेन, त्याचं उत्तर तुला देता आलं नाही तर तुम्हाला $5 देते. तू मला प्रश्न विचार, मला देता आलं नाही तर मी तुला $100 देतो. आता बिझनेस म्हण, ठीक आहे 5 आणि 100 जमते थोडं, काय फार नुकसान नाही. तो म्हणाला ओके. आईन्स्टाईनने त्याला प्रश्न विचारला की पृथ्वीपासून चंद्रापर्यंतचं अंतर किती आहे. त्याने उत्तर द्यायला 1 मिनिट वेळ लावला नाही, खिशात हात घातला, $5 पाहिजे. आईन्स्टाईन खुश झाला. त्याला म्हणाला की आता तू प्रश्न विचार. तो म्हणाला असा कुठला प्राणी आहे की तो डोंगर चढताना 3 पायाचा असतो आणि उतरताना 4 पायाचा होऊन जातो. तर आईन्स्टाईनने आपली अक्कल पणाला लावली, काय उपयोग झाला नाही. त्यांनी खिशात घातले, $100 काढले, त्याला दिले. आता तो म्हणाला तुला काय विचार इंडियन विचार. तो म्हणाला मला एक शंका आहे ना, आपला प्रश्न असं ठरलेला, शंका वगैरे. तो म्हणाला हरकत नाही. मला मगाशी तू म्हणालास ना तो प्राणी कोण आहे, त्याने परत खिशात घातला, हे $5. आईन्स्टाईन कमी बुद्धीचा माणूस नाहीये लक्षात, पण खास. तर हे जे तुम्ही अनालिसिस ऐकता नॉर्मली, मी त्याच्यावर एक हिंदी व्हिडिओ मुद्दाम करणार आहे की काय ते सरडा मोसमानुसार रंग बदलतो ना, त्याला गिरगिट म्हणतात. तुम्ही हिंदीत व्हिडिओ करणार आहे. मौसम नहीं, आंकड़े बदलते देख रंग बदलने वाली नई गिरगिट की प्रजाती. आत्ता जो बंगालचा सगळे अनालिसिस तुम्ही ऐकताय ते आकड्यानंतर सगळे गिरगिट जे आहेत सरडे ते रंग बदलून बोलत आहेत. ममता के हारने के 5 कारण. मग आधी नव्हते का तुम्हाला माहिती? आधी नव्हते कोणाला माहिती? याचं कारण अनेकदा काय असतं तुम्हाला सांगतो. हा जो म्हणाला त्याचं उत्तर देतो तुम्हाला की समोर असतं पण दिसत नाही. राजीव रंजन नावाचा माणूस आहे, तो माहोल क्या है नावाचा कार्यक्रम करतो, गावोगाव कुठे फिरतो, माईक समोर धरतो. कालीघाट की ममताच्या घराच्या जवळून तो कोणाच्या एका 50शीतल्या बाईची मुलाखत घेत होता. पण मला जानेवारीतली गोष्ट आहे. SIR क्या होगा ऐसा होगा. तो बोला आप कहाँ, मेरा होगा, मेरा अच्छा होगा, हम जेन्युइन वोटर है. तर त्याने तिला विचारलं की अच्छा माहोल क्या हो सकता है. जीप लावल्यासारखं तिने ऍक्शन केली, हो बोलणे. आणि शेवटचं जे वाक्य ती बाई बोलते, मगरमच्छ के साथ राहते, तिथे 150 माझा आकडा आला. लक्षात घ्या की ममताच्या घरापासून 3ऱ्या घरी राहणारी बाई जर मगरमच्छ के साथ राहते बोलते, हे तुम्हाला ओळखता आलं. पण तो मुलाखत घेतोय त्याच्या मेंदूत नाही शिरला. 1500 किलोमीटर लांब बसलोय मी, त्याचा कधीतरी नंतर व्हिडिओ बघतो, पण ती काही बाई म्हणते ना ते समजून घेता आलं पाहिजे. दुर्दैवाने बुद्धिमान तुम्ही झालात ना की साध्या गोष्टी समजून घेताय. हे जे काय रोज पॉलिटिकल डिबेट चालतात मी टीव्हीवर बघतो, मी त्याला इंटेलेक्च्युअल पोर्नोग्राफी म्हणतो. भयंकर गलिच्छ शब्द आहे पण तो खरा आहे. तो खरा आहे. पुढे वयात येणाऱ्या मुलाची उत्सुकता असते म्हणून ते बघतात किंवा गलित गाथे बघतात. बाकी मधल्या लोकांना पोर्नोग्राफी नाही. बरोबर. हे बघितलं तर तुमच्या लक्षात आहे. म्हणून मग बंगालचं वैशिष्ट्य किंवा बंगालचं महत्व बीजेपी साठी काय आहे हे जर ओळखलं असतं तर मग बीजेपी साठी निवडणूक समोरच्यांना अवघड करता आली असते. पहिली गोष्ट म्हणजे बीजेपी आपलं बंगाल हा बॉर्डर स्टेट आहे. दुसरी गोष्ट 24च्या निवडणुका संपल्या आणि 2 महिन्यामध्ये हे हसीना वाजेदला पळून यावं लागलं. ठीक आहे, खालिदा हसीना यांच्यातलं काय जे असेल ते. हिंदूंना का मारलो तुम्ही? हिंदूंना का मारलं?
तो दीपू दास त्याला जिवंत जाळलं, त्याचे व्हिडिओ जाते. याचा परिणाम होतो, हे लक्षात घ्या. याचा परिणाम होतो. आणि पहिली रिॲक्शन सिलिगुडीमध्ये आली. ती सिलिगुडीमध्ये पहिली रिॲक्शन आल्यानंतर दुसरी रिॲक्शन आली हिमाचल प्रदेशमध्ये. हिमाचल प्रदेशमध्ये 1-1.5% पण मुस्लिम नाही, पण तिथे एक अवैध मस्जिद पाडायला 10,000 पेक्षा लोक हिंदू जमले. एका काँग्रेस मंत्र्याने उपोषण आरंभलं. आणि तिथे मी हरियाणाच्या निवडणुकीच्या आधी या सगळ्या आमच्या हिंदीवाल्यांना सांगतो, हरियाणा जीतेगी. ते म्हणाले क्या बात करू. बीजेपीलाच वाटत नव्हतं की हरियाणामध्ये बीजेपीला वाटत नाही. पण मी त्यांना म्हटलं की हिमाचल सटा हुआ है हरियाणा से, आणि ते झालं. मग जेव्हा महाराष्ट्राचा वेळ आली तेव्हा मी सांगितलं होतं आता ही रिएक्शन तिथे येणार. आणि तिथेच मला वाटते हरियाणात योगींनी बटोगे तो कटोगे सांगितलं होतं. तुम्हाला अजून त्या प्रसन्ना जोशीने माझा केलेला पॉडकास्ट सापडेल. त्याच्यात मी म्हटलं होतं की महाराष्ट्रात हे मोठ्या प्रमाणावर होईल आणि अजितदादा सोडून शिंदे आणि फडणवीस 160 क्रॉस करतील. ते जरा खरं वाटलं नाही, पण ते गेलं 180-85. पण मुद्दा तो नव्हता. हिंदू मानसिकता तुम्ही ओळखली पाहिजे. हिंदू ऍक्शन नाही घेत, रिॲक्ट होतो. दिवसले की अंगावर येतो. आणि ते झालेलं आहे. आणि हे सगळं दिसत असताना ज्या पद्धतीमध्ये ममताने अक्षरशः मुस्कटदाबी केली. म्हणजे बीजेपीचा आता बीजेपीवाले श्रेय देणार नाही, पण ममताला पण श्रेय दिलं पाहिजे 30-35% तरी. हिने जर एवढी गळचेपी केली नसती, परंतु तोच तुमचा राजीव रंजनचा एक व्हिडिओ मिळेल 23च्या मतदानानंतर. तो जात होता आणि एक चांगले सुखवस्तू नवरा बायको होते, 50शीतले 40शीतले. अगदी शॉर्ट घातलेली बाई आहे ती 50शीतली. आणि ते मतदान करून बाहेर आले होते. आणि तो तिला विचारतो, अच्छा हो गया, क्या हुआ, अच्छा हो गया, जय श्रीराम. तो काय विचारतो, ही काय उत्तर देते. तर तो राजीव रंजन तिला म्हणाला, आप तो गुस्सा हो गए. वो क्या, गला दबाकर अल्लाह अकबर बुलवाओगे. इथे सगळा निकाल करू. आणि म्हणून मी त्या हिंदीतल्यानं सांगितलं की म्हटलं एक गोष्ट लक्षात घ्या की कचरा कुंडी समोर उभं राहून दुर्गंधीचा पुरावा मागायचा नसतो. आपल्याला नाक नाही पहिलं ओळखता आलं पाहिजे. फार 70च्या दशकातलं नाटक आहे, 60-70च्या, वाहतोही दुर्वांची धुन. मी ते हिंदीत मुद्दाम कोट केलं. म्हणजे त्याच्यामधला एक डायलॉग माझ्या डोक्यात बसलाय बाळ कोल्हटकरांचा. महिलेची घाण मैलावरून येते, अत्तराचा पाया नाकाजवळ न्यावा लागतो. मैं 1500 किलोमीटर दूर बैठा हूं, लेकिन वहां महिला है, गंध मुझे मिल रही. तो हा फरक असतो. पण ह्याच्यात गंमत अशी की भाजपला काय इंटरेस्ट आहे, तो बांगलादेशच्या घटनेनंतर सुरक्षेची व्यवस्था. तर त्याच्यात एक परत माझ्याकडून थोडी गडबड झाली होती. पुढे त्या आमच्या जयपूर डायलॉगवाल्यांशी बोलताना मी बोललो होतो, ऑपरेशन सिंदूर का पुढे कधी होईल. म्हटलं अब इधर नहीं होगा भाई, इस साइड होगा. चिकन नेक म्हणला, कैसे हो सकता है. वैसे तो चिकन नेक का गेंडा नेक हो गया, असं मी बोलून गेलो. अंदाज होता माझा, पण बोलून गेलो. बोलायला नको होतं. अशा गोष्टी बोलायच्या नसतात. कारण आपल्या अतिशहाण्यांना कळत नाही, पण समोरच्या शत्रूला कळतात. आणि म्हणून मला मेसेज मिळाला की हे तुमचा अंदाज बरोबर आहे, पण बोलू नका. आणि मग मी त्याच्यानंतर चिकन नेक बद्दल बोलायचा थांबलो. पण तो सिग्नल होता की मोदी सरकारसाठी, भाजपसाठी नाही म्हणत, मोदी शहा भाजपचे आहे, पण ते आज एका पोझिशनला बसले. आणि तिथे मग बंगालची निवडणूक का महत्वाचे कळतं की येणं केनं प्रकाराने काही करून आणि ममताला कांगावा करायला द्यायचा नाही, या भूमिकेतून त्यांनी शेवटपर्यंत राष्ट्रपती राजवट आणली नाही.
आज सुद्धा तुम्ही घटनेचं पुस्तक उघडलं तर 370 कलम आहे, पण उपयोगात आणायचं. बरोबर. बरोबर. बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट होती पण घोषित केली नव्हती. कळलं. आता हे जाहीररित्या सांगायला भाजपमध्ये कोणी संजय राऊत नाही, हा प्रॉब्लेम. भाऊ आता याला जोडूनच आहे, तुम्ही आता म्हटलात की ममता विरुद्ध रोष होता, तर मुळात हा जो विजय आहे, हा जो जनादेश आहे, हा भाजपचं निवडणुकीचं प्लॅनिंग आहे, त्याच्या पाठीमागे कार्यकर्त्यांचे एफर्ट्स आहेत, हा का हिंदू मतांचं कन्सोलिडेशन आहे की फक्त ममताचा राग आहे? नेमक्याला तुम्ही कसं रेट कराल? हे काय असतं माहिती का, मालवणी मसाला असतो, ब्राह्मणी मसाला असतो, काळा मसाला असतो, खानदेशी मसाला असतो, सगळे पदार्थ तेच असतात. प्रत्येक ठिकाणचे प्रमाण बदलतात. त्यामुळे आपल्याकडे अनालिसिसचा हा प्रॉब्लेम असतो, अनालिसिस करणं, की अमुक एक सांगा दालचिनीमुळे नाही, त्याचं प्रमाण कधी अधिक कमी अधिक होतं. म्हणजे तुम्ही एक विचार करा, मी एका पॉडकास्टमध्ये त्यांना सांगितलं हिंदीमध्ये कि ममता भूल गई है कि वो जय शाह के बाप से लड़ रही है. तो ते संजय दीक्षित जय शाह का क्या संबंध? म्हटलं जय शाह का बाप कौन है? मला अमित शाह का बेटा है. म्हटलं बरोबर आहे. जय शाह कोण आहे? म्हटलं इंटरनॅशनल क्रिकेटचा तो प्रमुख आहे. तो दुनियाभर क्रिकेटमध्ये डकवर्थ लुईस लावतो. डकवर्थ लुईस माहिती आहे तुम्हाला? बॅटिंग करताना पाऊस पडला तर ओव्हर्स कमी होत जातात आणि तुम्हाला कमी केलेल्या ओव्हर मधला रन रेट पडायचा असतो. म्हटलं ती हटून बसली, सुप्रीम कोर्टात जाईन, इकडे जाईन, तिकडे जाईन, 50 ओव्हर झाल्याच पाहिजे. नाही होणार ना. म्हटलं अमित शाह डकवर्थ लुईस लावून बंगालची निवडणूक लढत होते आणि हे हट्ट धरून बसले 50 ओव्हरची मॅच करायची. कळलं तुम्हाला फरक? आता डकवर्थ लुईस इकडे कुठे येतो असं तुम्हाला वाटेल, पण हे संबंध आपल्याला जोडून बघावे लागतात की इथून SIR करावा लागेल. आता SIR तरी का झाला याकडे बघा तुम्ही. जर तो CA लागू केला असता तिने ते SIR पर्यंत गेलं नसतं. CA आणि NRCचा बाप SIR. मग ठीक आहे, असं जाऊ देत नाही, तसा येतो. आता गंमत त्याची की मग हे कोर्टात गेले आणि निवडणूक आयोगाला नागरिकत्व ठरवण्याचा अधिकार नाही. सुप्रीम कोर्टाचा नाही आहे, पण नागरिकत्व तपासण्याचा अधिकार आहे. कळलं तुम्हाला कसं आणलं ते? ही माणसं एक गोष्ट मोदी किंवा भाजप विरोधी राजकारण करणार आहेत ना, ते एक गोष्ट विसरतात की 4 ते 14 तुमच्याकडे तंदूर होतं आणि तुम्ही कोंबडीसारखं भाजून काढले ते शहान आणि मोदीनं. आता तंदूर त्यांच्या ताब्यात आहे. आपल्या मराठीत म्हणतात ना, मेलेलं कोंबडा आगीला भीत नाही. हे दोन्ही तसेच आहेत आणि तंदूर आता त्यांच्या ताब्यात आहे. आणि यांना आत टाकलं, जरा चटका बसला की लागतात बोंबलायला. त्यामुळे त्यांच्याशी कसं लढायचं हे तुम्हाला ठरवलं पाहिजे. ते जर ठरवलं नाही तर मग तुम्ही, मला एक परवा मी आता नाव सांगत नाही, पण एका चॅनलवर बोलवलं होतं. नंतर गप्पा अशा झाल्या पत्रकारांबरोबर. नंतर चहा घेताना एकाने मला विचारलं, पण भाजपला कोणी हरवू शकणार नाही का? आता हे अगदी तात्विक उत्तर द्यायला गेला वेळ लागतो समजायला. मी त्याला सोपं सांगितलं, तुझ्या थोबाडीत मारणार कोणीच नाही करायचं. म्हणलं का? एक्झॅक्टली म्हटलं, तुझ्या थोबाडीत का मारावा असा प्रश्न तुझ्या डोक्यात आला की नाही, तर मग भाजपला का हरवायचं आधी ठरवा. मग हरवणारा मिळेल ना, काय मोठा प्रश्न. म्हटलं अमरपट्टा घेऊन भाजप सुद्धा आलेलं नाही, मोदी शहा आलेले नाही, पण का हरवायचं? तुम्हाला ब्रेकिंग न्यूज द्यायची त्यासाठी एक सरकार पाडायचं असतं का? म्हटलं नाही.
आणि बरं तुम्हाला पाडायचे का तर तुम्हाला बातमी दे. त्याच्यासाठी राहुल गांधींनी मेहनत काय घ्यायची हे पडलं मला सांग. काही गोष्टी आपण तुम्ही शांतपणे विचार करा मित्रांनो. ही गोष्टी समोर असतात आपल्याला समजत नाही. मी अनेकदा त्याचं उदाहरण देतो. न्यूयॉर्कचं एक हे होतं, डिटेक्टिव्ह चीफ होता, त्याचं पुस्तक आहे, फार सुंदर पुस्तक आहे. मी आलं सांगितलं वाचतो केलं ऑर्डर. तर तो असे दाभोळकर वगैरे केसेस आहेत ना त्याच्याकडे यायचा आणि तो सॉल्व्ह करायचा. त्याला विचारतो कसा करतो. तो पहिली गोष्ट डिटेक्टिव्ह आहे विसरून जातो. ऑब्व्हियस इज ओव्हरलुक्ड. मुळात तो डिटेक्टिव्ह झाला कसा. तो ट्रॅफिक पोलीस होता आणि एका बाईला धरून आणलं. त्याच्या मनात शंका होती बाई नाही म्हणून, आणि ती बाई नव्हती. त्याचं कारण त्यांनी दिलं 8 वर्षात पर्समधली मागितलेली वस्तू 15 सेकंदात काढून दाखवली. बाई असूच शकत नाही. हे ऑब्झर्वेशन आहे मित्र, हे ऑब्झर्वेशन आहे, दुसरं काही नाही. त्या डिटेक्टिव्हने बनवणाऱ्या बाईकडे सगळं परफेक्ट आहे म्हणून ही बाई आहे का बघा म्हणतात. आणि नव्हती, तो वॉन्टेड होता. तर सांगायचा हेतू असा की या समोर गोष्टी असतात त्या आपण बघायला तयार नसतो. हा मोठा प्रॉब्लेम आहे. तेव्हा बंगाल दिसत होता. आता तो प्रदीप गुप्ता तुमचा कोण ऍक्सिस माय इंडिया त्याने रद्द केला ऐन वेळेला. तो म्हणाला 83% लोक बोलायला तयार नाही. आता मला सांगा बोलले असते ममताच्या बाजूने तर कोण त्यांना मारणार नव्हतं. पण 83% लोक बोलायला तयार नाही याचा अर्थ त्यांना ममताच्या विरुद्ध बोलायचंय. इथे कन्क्लूड करायचं. आपण काय होतं इतकं वाचतो ऐकतो आणि विसरून जातो की आपल्याला काय वाटतंय. मोदी शहा हे आपल्याला काय वाटतं याचा विचार करतात म्हणून देश चालवू शकतो, निवडणूक जिंकू शकतो. सोपी गोष्ट नाही बंगाल जिंकणं. बंगाल ही उलटी प्रक्रिया आहे. भाजपला किंवा जनसंघाला शहरी पक्ष मानला गेला. बंगालमध्ये तो ग्रामीणकडून शहराकडे आला, ग्रामीणकडून शहराकडे आला. आणि तिथे मग साध्या गोष्टी असतात. आम्हाला एखाद्या हिंदी पत्रकाराने प्रश्न विचारला होता जयपूरला. आम्ही गप्पा मारत बसलो होतो चहाच्या वेळेला. तो आप तो मोदी का बहुत समर्थन करते. त्याला मी एकच प्रश्न विचारला, तो तुमच्या हिंदीतच म्हणतात ना म्हटलं. आणि म्हटलं ते सगळे हल्ली आम्ही मराठीला पण कोट करतो ते सच परेशान होता है, पराजित नहीं करतो ना म्हटलं. बोले राहुल को आपने कभी परेशान देखा है? इतने चुनाव हारे, राहुल कभी परेशान है नहीं, पराजित होता है. तो राहुल सच है कि झूठ है आप बोलो. और मोदी 25 साल से परेशान है, पराजित होता है. तो सच कौन है? हे हजारो वेळा ऐकलंय तुम्ही, हजारो वेळा तुम्ही ऐकलं. पण असा विचार केला का बघा. ऐकलं वा वा छान छान कुबेरांचा आग्रह काय. शाळेत सुविचार लिहावे तसे वाक्य लिहितात, पण लिहिलं काय ते त्यांनाही कळलेलं नसतं. हे सांगायचा हेतू असा आहे. म्हणजे कुबेरांचा मी उगाच उल्लेख केला नाही. एकदा कुठच्या तरी याच्यात त्यांनी एका अग्रलेखाची सुरुवात, विचारांच्या लढाईमध्ये शस्त्र हे अस्त्र नसतं. किती छान वाक्य. शाळेत द्यावं असं वाटेल की नाही कोणी शिक्षक असतील त्यांना वाटेल. पण शस्त्र आलं कुठून? विचारातून आलं. अस्त्र आलं कुठून? विचारातून आलं. बरोबर. सद्दाम आणि बुश त्यांची लढाई वैचारिक होती हो. वापरलं काय शस्त्र? आता हे कळलं नाही ते बुद्धिमान. आपल्याकडे बुद्धिमान म्हटलं की मी भयंकर घाबरतो. माणसं भयंकर घाबरतो. पण जगाचा इतिहास तुम्ही बारकाईने अभ्यासलात तर तुम्हाला इथे बुद्धिमंतांनी प्रॉब्लेम तयार केले, अडाण्यांनी सोडवले. जगातले महान अर्थशास्त्री 10 वर्ष पंतप्रधान होते. अर्थव्यवस्था 11-12 नंबर होती. अडाणी माणूस आणून बसवला, 3ऱ्या 4थ्यावर आणून ठेवला. तेव्हा बंगाल हा जेव्हा तुम्ही इम्पॉसिबल म्हणता
तेव्हा विचार करा की समोरचा माणूस कोण काय करेल. आणखीन एक पॉडकास्ट रेफरन्स तुम्हाला सांगतो. 6-7 मे 2025 आपण तो हल्ला पहिला केला, जो बहावलपूर वगैरे ते अड्डे होते त्याच्यावर. दुसरा हल्ला 9 आणि 10च्या रात्री केला आणि 10ला मी त्या ओमकर चौधरी बरोबर आमचा पॉडकास्ट होता. तर ते लोक नाराज होते, अभी सीजफायर की क्या जरूरत थी वगैरे वगैरे. तर मी बोलता बोलता तिथे 7 वेळ एक शब्द वापरला, ये मोदी का अब ये न्यू नॉर्मल होगा. तुम इधर बम फोड़ो, तुम फिराइन भेजो, हम उसको वॉर समझेंगे और हमला करेंगे, घुसकर मारेंगे. हे मी 7 वेळा बोललो आणि फक्त त्याच्या पॉडकास्टमध्ये बोललो. दुसऱ्या दिवशी त्यांनी मला फोन केला. मोदींचा 11 मेला भाषण होतं देशाला. मोदींनी 5 वेळा न्यू नॉर्मल. ते म्हणे आपका मोदी से क्या कनेक्शन है. म्हटलं क्यों. मैंने अभी भाषण हुआ. मतलब मैंने देखा नहीं, देखूंगा. नहीं वो कल आप बोले वो बोले. त्याच्यासारखा विचार केला तर हे उत्तर येतं. मोदी याला न्यू नॉर्मल का ठरवतील हे आता उद्या माझ्यावर रिझर्व्ह काय ते तुमची वर्ल्ड बँक काय ते प्रसन्न झाली. भाऊ काय पाहिजे ते माग. चला मागून मागून भाऊ मध्यमवर्गीय काय मागणार. एक $5 लाख. मोदी $5 ट्रिलियन मागणार हो. हा मोदी आणि भाऊ तोरसेकांमध्ये फरक असतो. तेव्हा मोदी काय करणार याचा विचार करून तुम्ही त्याला उत्तर द्यायला गेलं पाहिजे, तर मग तुम्हाला ते सापडतं. आणि म्हणून बंगाल सारखी निवडणूक मोदी किंवा शहा हलक्यात घेणार नाहीत हे ओळखायला पाहिजे होतं, तर ममता त्यांच्याशी लढू शकली असते. पण उलट झालं. ममता यांना पाहिजे ते करत गेली. पाहिजे अक्षरशः तुम्हाला सांगतो की पाहिजे ते म्हणजे मी जयपूरला त्यांनी बोलताना मी त्यांना म्हटलं कि ये अजीब है कि वो बोल रही कि शादी के कार्ड जिसको भेजना है त्या सगळ्यांची लिस्ट अद्यावत असली पाहिजे. पण लग्नासाठी मुलगा मुलगी लागतात, सजावट लागते, काय ते आचारी लागतात, कॅटरर लागतो, हॉल लागतो, वो बाद में देखेंगे. चुनाव तो दरवाजा पर खड़ा है. इथे फरक पडतो. आणि ती अगदी मोठ्या तोंड करून बोलली होती की मी अमित शहाच्या जाळ्यात फसणार नाही. स्वतःच्या पायाने तर चालत आहे. तुम्ही विचार करा की SIR सुरू झाल्यानंतर जर बंगालचे सामान्य कर्मचारी जर तिने सोपवले असते तर तिला घोळ घालता आला असता. पण तुम्हाला SIR पाहिजे, मी नाही. हा जो प्रकार असतो ना, कारण तिची सायकोलॉजी इतकी अमित शहाने ओळखलेली आहे की डिवचले की वस्कर अंगावर येते. आणि बरोबर टप्प्याटप्प्याने तुम्ही मला एक गोष्ट सांगा की 23 तारीखच्या आधी मला वाटते 21ला निवडणूक आयोगाने जाहीर केलं 36 तास मोटर बाईक नाही कलकत्त्यामध्ये. बरोबर आहे. निवडणूक आयोगाला कधी कळलं, कसं कळलं की मोटर बाईकवरून येऊन लोकांना टेरराईज करतात. हे आधीपासून माहिती आहे. आधीपासून माहिती आहे. 21, 24 आधीच्या 21-24 या निवडणुकांचा इतका बारकाईने अभ्यास केलेला होता भाजपने की त्यानुसार ते सगळं. आणि मग तो फीडबॅक ते सगळ्यांना देत होते चुनाव आयोगाने. पण चुनाव आयोगाने बरोबर त्या कॉलनीतलं ते सगळं बंद करून टाकलं आणि तिथे फरक पडला. पण तो BJP साठी आवश्यक नव्हता. तो आवश्यक होता तुमच्या बॉर्डर स्टेट म्हणून. आणि म्हणून मोदी किंवा शहा जेव्हा विचार करतात तेव्हा फक्त पक्ष म्हणून करत नाही, ते राष्ट्र म्हणून पण करतात. आणि इतरांमध्ये तो फरक आहे. आणि मग अशा वेळेला एक भाग असतो की आता तर मी म्हणतो की बंगालचा हिंदू जो आहे तो एक प्रकारे ज्याला तुम्ही फिदाईन म्हणता तसं झालेलं आहे की तर मारणाऱ्यानं वाघ म्हटलं वाघ्या म्हणायच्या ते झालं. आणि सगळ्या बंगालच्या निकालापेक्षा फालताचा निकाल समजून घ्या.
मी जो निकाल अंदाज देत होतो त्याच्यात मी शेवटच्या स्टेजमध्ये त्यांना सांगितलं होतं की माझ्या अंदाजाने बीजेपीला 51% मतं मिळतील, ती 46 पर्यंत आहे. याचा अर्थ 293 जागी जे मतदान झालंय त्या 293 जागी सुद्धा 10 ते 12% लोकांनी घाबरून ममतालाच मतं दिली, द्यायची नव्हती. पण आली तर काय, कुंपणावरचे जे होते ते 12, 13, 15% फालतामध्ये कुंपणावरून खाली उतरले. 71% बीजेपी. आणि बीजेपीला न देणाऱ्यांनी सीपीएमला मतं दिली. लक्षात घ्या, तो जहांगीर 2 दिवस आधी विड्रॉल केल्यानंतर सुद्धा त्याला मतं दिली नाहीत. म्हणजे मतदार शहाणा होतोय. आणि अॅनालिस्ट आहेत ते दिवसेदिवस बालिश होत चालले. हा फरक आहे. त्यामुळे मग जी गल्लत आपण मीडियामध्ये बघतो की अभ्यासामध्ये बघतो त्याचं बेसिक कारण ते आहे की मतदार किती शहाणा होत चाललाय बघा. तो जातीच्या वर उठलाय. हे आता सर्व्हायव्हल आवश्यक आहे. आपल्याला मुस्लिम व्हिटो संपवायचा आहे या दृष्टीने बंगालमध्ये. आणि हे बंगालपुरतं नाही, मी तुम्हाला बिहारचं पण मी असेच अंदाज केले होते आणि बरोबर आले. भाऊ, मी बरेच प्रश्न काढले. 2-3 वेळा तुम्ही SIR चा उल्लेख केला. SIR वरती खूप प्रश्न उपस्थित केले लोकांनी की असं आहे की जाणीवपूर्वक मुसलमानांना मतदानापासून वंचित ठेवण्यासाठी SIR करून त्यांची नावं काढली आणि भाजपला फॉर असलेल्या लोकांची ठेवली आणि हे जे काही वोटिंगचं पर्सेंटेज आहे ते वाढवून तिथे जागा जिंकल्या, असा एक आरोप आहे. याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? कारण की जवळपास 85 लाख लोकांची नावं काढली आहेत SIRच्या माध्यमातून. हे बोलणारे आहेत त्यांना माझा एक उलटा प्रश्न आहे की 93% मतदान झालं म्हणजे 7% कमी झालं आहेत त्यांचं. मग योगेंद्र यादवने त्या 7% लोकांना मतदानाला का आणलं? 27 लाख गेले म्हणता तुम्ही. मग 6 कोटी जे मतदार आहेत त्यातले 7% नाही, म्हणजे जवळजवळ 42 लाख होतात. त्या 42 लाख लोकांना मतदानाला आणायची जबाबदारी कोणाची? योगेंद्र यादव सारख्यांची आहे ना. का नाही आणलं तुम्ही? म्हणजे तुम्हाला गोंधळ घालायचा आहे. तुम्हाला त्या 27 लाख लोकांना आणायचं होतं असं बिलकुल नाही. तुम्हाला डिस्ट्रप्शन निर्माण करायचं होतं. पण मुद्दा असा आहे की यातूनही नाहीये. ही बऱ्याच प्रमाणात मेलेल्यांची मतं होती किंवा 2 कारणांनी SIR बद्दल ब्लेम केलं जातं. एक लक्षात घ्या की जे तिथून सोडून गेलेत जागा, जे तिथून मरून गेलेले त्या नावावर बेधडक खोटं मतदान होत होतं. आणि दुसरी गोष्ट ती आपल्या विरोधात जाणार आहेत. आता त्या EVM मुळे तुम्हाला कळतं नाही या बूथवर आपल्याला किती मत आहे. तर त्यामुळे मग त्या लोकांना बाहेरच पडू द्यायचे. हे थोपवल्यामुळे ते 93% मतदान झालं. पण त्यापेक्षाही SIR हे व्हायला पाहिजे ना. तुम्ही कोऑपरेट करायचं होतं. तुम्ही एकट्या UP मध्ये मला वाटतं 1 कोटीपेक्षा अधिक कापली गेलीत. गुजरातमध्ये गेली, तमिळनाडूत गेली. तक्रार फक्त बंगालमध्ये का होती? तक्रार बंगालमध्ये का होती? तर त्यांची अशी अपेक्षा होती डिले करून करून आपण शेवटी SIR शिवाय मतदान घेऊ. हा ममताचा डाव होता आणि तो फसला. त्यांना एवढी अपेक्षा नव्हती की निवडणूक सुप्रीम कोर्ट हे डिलीट करणं मान्य करेल. डिलीट नाही झाले. मग त्यांनी अमुक नाही केंद्रीय नको तर चटकन कपिल सिब्बल अतिशहाणा द्यायला पाहिजे कामा. तो म्हणाला हे नाही चालणार. मग कोर्टात सांगितलं मग ठीक आहे बाहेरचे आणतो, ओरिसाचे आणतो, बिहारचे आणतो. आणि त्यांनी जे न्यायिक अधिकारी आणले ते एक एक कागद एक एक अक्षर तपासत बसले. जनरली ऍडमिनिस्ट्रेशन मधला माणूस फार डिसिजन घेतो. न्यायिक प्रशासनातला वेळ काढू असतो. त्याला तारीख देण्याची सवय असते. आणि त्यामुळे ममता आपल्या जाळ्यात फसत गेली. त्यामुळे SIR होणं काही करायला लागू नव्हतं. आणि तेवढ्याने नाही का कुठचंही षटकर्णो विद्यते मंत्र असं म्हणून 6 कानांनी जी ऐकली गोष्ट तिथे कारस्थान संपतं. इथे एवढ्या लाखो लोकांना घेऊन कारस्थान करणार तो. पण गंमत अशी असते की तू मगर दिन को रात कहो कहेंगे तसं असतं. म्हणजे तुला आवडलं ना की मग ते तसं म्हणतो. चल तर तसं हे लोक त्या भ्रमात आहेत. आणखीन एक बंगालमध्ये आपण पाहिलं किंवा इतर ठिकाणी आपण पाहिलं
की मुस्लिम वोट बँक त्याच्यावर जे राजकारण होत होतं ते आता कुठेतरी बंगाल नंतर असं वाटतं की ते संपलेलं आहे, तर हे परत वापस त्याची अपिसमेंट पॉलिटिक्स जी आहे किंवा मुस्लिम व्हिटो ज्याला म्हणू वोट बँकेचा, तर ते आता कायमचं संपलं असं आपल्याला मानता येईल का आता? नाही, खरं म्हटलं तर मी त्याच्यावर एक व्हिडिओ केलेला आहे की 17 किंवा 20% काय जास्तीत जास्त मुस्लिम 18%. पहिली गोष्ट म्हणजे त्यांना अल्पसंख्याक म्हणणं बंद करा असं म्हणून. दे आर सेकंड लार्जेस्ट मेजॉरिटी, दे आर नॉट मायनॉरिटी, दे आर सेकंड लार्जेस्ट मेजॉरिटी. आणि दरवेळेला तुम्ही हे करा ते करा. आता बघा ना, तो केरळमधला मुख्यमंत्री कोणामुळे झालाय? तो राहुल गांधीला नको होता ना. बरोबर. पण मुस्लिम आमदारांचा पाठिंबा पाहिजे म्हणून तो केलाय. तर ते करतातच, ते करतात. आणि त्यामुळे मुस्लिम व्हेटो आता संपलाय. 4 राज्य ही शेवटची शाखा होती त्या बँकेची. बंगाल, युपी, बिहार, आसाम आणि बंगाल ही शेवटची बँक ब्रांच आहे ती दिवाळखोरीत गेली. त्यामुळे आता हे खुद्द तुमचा योगेंद्र यादवने सारख्यांनी लिहून पण सांगितलं, आता मुस्लिम वोट बँकेवर विसंबून निवडणुका लढवता येणार नाही. हा फरक होतो म्हणजे. आणि हे जेव्हा अमित शहा किंवा नरेंद्र मोदी किंवा त्यांची काय असेल टीम मला माहित नाही कुठे, पण हे दिसणारे 2 चेहरे हे कॅल्क्युलेटेडली सगळं राजकारण करतात. कॅल्क्युलेटेड. तर त्यांच्याशी लढताना किंवा त्यांना हरवायला जायचं असेल तर तुम्हाला बारकाईने अभ्यास करावा लागतो, बारकाईने. कारण ते तुमचाही इथे उपयोग कसा करून घ्यायचा याचा विचार करतात. म्हणजे एखाद्या निवडणुकीत राहुल गांधी उतरणार नाहीत तर अमित शहाना 8 दिवस झोप लागणार नाही हो. हे उत्तर प्रदेशमधून राहुल गांधी स्वतःला विड्रॉ केलं, मग आता त्याच्या जागी कोणाला आणणार? अहो 11ची टीम खेळवावी लागते ना. तेव्हा राहुल गांधी त्यांनी पक्का एक परमनंट आहे राहुल गांधी टीम मध्ये. तेव्हा सांगायचा हेतू असा की हे इतकं बारकाईने अभ्यास करतात, बारकाईने अभ्यास करतात. म्हणजे तुम्हाला एक सांगतो, ते आजतक रेडिओ म्हणून त्याचे ते ऑफ द एअर रिपोर्टर्स म्हणून, त्याच्यात ते त्यांचे रिपोर्टर बोलताना एक फार सुंदर व्हिडिओ. मला गंमत वाटली की हे लोक आधी का सांगत नव्हते. म्हणजे गंमत अशी असते ना की मला जास्त कळलंय म्हणून मी अधिक मीठ मिरची लावून सांगतो, असं जे असतं ना. तसा संघाच्या लोकांनी असं सांगितलं 1,60,000 बैठका केल्या बंगालमध्ये, 1,60,70,000 बैठका. आता हे आजतकवाले सांगतात 6 लाख बैठका केल्या. तुम्हाला माहिती होतं आधी का नाही सांगितलं. आणि सगळ्यात मजेशीर गोष्ट तुम्ही ऐकली असेल बंगालच्या बाबतीत की बीजेपी के पास केडर नाही, ममता के पास केडर आहे. मला एकाने विचारलं आमच्या त्या अवनीशने, म्हटलं हाँ हमारे मुंबई में भी दाऊद इब्राहिम के पास केडर है, छोटा राजन के पास केडर है, अगर उसको केडर बोलते तो ममता के पास केडर है, ममता के पास कोई केडर नाही. आणि म्हटलं तुम्हाला एक गोष्ट सांगतो, संघाचा प्रचारक तुमच्या बाजूला बसलाय, तुम्हाला कळणार सुद्धा नाही तो काय बोलतोय त्याच्यावर. हे पहिलं लक्षात. हे सगळे हमजा अल मजारी आहेत. संघाचा प्रचारक म्हणतात ना, तो निघून गेल्यावर तुम्हाला कळणार तो धसकिरत होता. तुम्ही त्याला हमजा म्हणून एंटरटेन करता. तेव्हा म्हटलं या पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही लेन्सकार्टच्या चष्म्यातून संघाकडे बघू नका. हे मी सगळ्यांना सांगतो की तुमच्या डोक्यात जे असतं मग ते दिसायला लागतं, तुम्ही ते बघता. समोर आहे ते तुम्ही बघत नाही ना. त्यामुळे प्रश्न काय विचारला तो मुस्लिम राजकारणाचा. मुस्लिम, तर त्यामुळे मुस्लिम तो तुमचा प्रशांत किशोर सांगत होता ना की ममता 30 पासून सुरू होते. म्हणजे भाजप जेव्हा 0ला सुरुवात करतो तेव्हा ममता 30% सुरुवात होते, ती मार्जिनलाइज केली. एक गोष्ट सोपं असते तुम्हाला सांगतो की 2012च्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या वेळेला मोदींनी त्या मौलानाची टोपी देत होता ती परत दिली, आठवते तुम्हाला? हो. त्याचे व्हिडिओ 10-15 लाख वेळ दाखवले गेले. पण या मूर्खांना कळलं नाही
की ते तुम्ही दाखवावेत म्हणूनच मोदींनी ते केले. याचं कारण समजून घ्या मित्र. की आपण कुजबुजतो, आपसात बोलतो, कुठेतरी खासगीत बोलतो, तर ते लोक कधी वंदे मातरम म्हणत नाही. तुम्हाला टोप्या घालून इफ्तार करायला जायची गरज काय? हे वाटतं की नाही? हो. हे करोडो लोकांच्या डोक्यात होतं की यांना तिकडे जायची गरज काय. ती टोपी परत दिली ना, एका दिवसात मोदींनी त्या सगळ्यांना हिंदू वोट बँक बनवली. अरे यार, एक तो शेर निकला. ही जी भावना असते ना, ती वोट बँक बनवते. ती वोट बँक 2012 मध्ये तयार झाली आणि ती पसरत गेली आहे. हे इकडच्या लोकांना अजून स्वीकारता येत नाहीये. त्यामुळे मुस्लिम वोट बँक, हिंदू पोलरायझेशन असे शब्द असतात बघा. हिंदू कन्सोलिडेशन. हिंदू वोट बँक बोलत नाही, कारण वोट बँक बोललं तर 70% होते. पण ती वोट बँक बनवली कोणी? तुम्ही बनवली. तुम्ही बनवले. फक्त मी खूप एक गमतीशीर किस्सा सांगतो नाही की संघामुळे किंवा संघाच्या संस्कारामुळे वगैरे भाजपमुळे मोदी सारखा माणूस तयार झाला. पण सेक्युलर पॉलिटिक्स मध्ये कसं राजकारण करावं हे त्याला सेक्युलर बदमाशांनी शिकवलं. तो त्या बाबतीत एकलव्य आहे. फक्त हे सगळे द्रोणाचार्य म्हणता अंगठा दे, तो अंगठा दाखवतो, देत नाही. बरोबर भाऊ. हा फरक आहे. हा आधुनिक एकलव्य आहे. त्यामुळे त्याला यांच्याशी किती म्हणजे तुम्ही त्याच्याशी बदमाश वागाला, तो तुमच्याशी 10 बदमाश आहे. तुम्ही त्याच्याशी प्रामाणिक वागा, नो प्रॉब्लेम. आता आपण पाहिलं बंगालमध्ये ममता बॅनर्जीचं एवढं डेंजर पराजय झालेला आहे, तर आता त्यांचं काय होईल पुढे? राजकीय भवितव्य कसं असेल? चंद्रबाबूंसारखं होईल की उद्धव ठाकरेंसारखं होईल? त्यांच्याकडे मुद्दा असा आहे ना की मी तेच म्हटलं ना की भाजपला हरवायचं का ते ठरवा. का तुम्ही विचार करा की 1984 मध्ये भाजप पहिली निवडणूक लोकसभेची लढली. 2 खासदार आले, 2 ने 1च आला होता. दुसरा आंध्रमधला होता, तो रामारावांच्या कृपेने आला होता. 1च गुजरात मधून आला, तो भाजपचा होता. पण त्यानंतर भाजपने ठरवून प्रयास सुरू केला आणि तो प्रयासाचा तुम्ही उद्दिष्ट टार्गेट लक्षात घ्या की 77च्या जनता पार्टीच्या विजयातून एक गोष्ट स्पष्ट झाली होती राजकारणामध्ये की काँग्रेसला मतदार हरवू शकतो. ही डॉक्टर राम मनोहर लोहियांची थिअरी होती. डॉक्टर राम मनोहर लोहिया आणि बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेला प्रबोधनकारांना मुलाखत दिली होती बाबासाहेबांनी संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला, तेव्हा बाबासाहेबांना प्रबोधनकार म्हणत होते की तुम्ही संयुक्त महाराष्ट्र समितीत या शेड्यूल कास्ट फेडरेशन घेऊन. तेव्हा बाबासाहेब म्हणाले सगळे एकत्र येणार असाल तर मी तुमची सगळी वैचारिक वगैरे खुंटीला टांगून ठेवा, नाही ते बदमाश काँग्रेसवाले तुम्हाला महाराष्ट्र देणार नाहीत. आणि संयुक्त महाराष्ट्र समिती हा तसा गठबंधनाचा पहिला प्रयोग आहे. आणि आले हिंदू महासभा, जनसंघ, कम्युनिस्ट सगळे एकत्र होते ना, सोशलिस्ट वगैरे, संयुक्त महाराष्ट्र. तर 77 मध्ये त्याचा मोठा प्रयोग झाला. पण त्यानंतर 84च्या पराभवात भाजपच्या ठराविक लोकांनी विचार केला की आपल्याला ही लिगसी घ्यायची, ही विरासत आपल्याकडे आली पाहिजे. आणि मग प्रयत्नपूर्वक जिथे शक्य तिथे आघाड्या करा, नसेल तिथे एकटं लढा, पण आपला विचार आणि आपली भूमिका पुढे घेऊन जायची. आणि काँग्रेसला रिप्लेस करायची असेल तर भाजप करू शकतो, ही मानसिकता निर्माण केली. महाराष्ट्रात काय होतं बघा, महाराष्ट्रात शिवसेना आणि शरद पवार, शिवसेना आणि भाजपला वाढवण्यामध्ये शरद पवारांचं योगदान मोठं आहे. शेतकरी कामगार पक्ष, जनता दल, रिपब्लिकन पार्टी असे जे छोटे छोटे इतर सगळे विरोधक होते, या सगळ्यांना पुलोदमध्ये आणले आणि एक दिवस पवारच तिकडे गेले. हे सगळ्यांची अवस्था इतकी वाईट होती, मी बघितलं जाऊन. जनता पार्टी, शेकाप वगैरे, म्हणजे जत्रेत हात आईचा सुटल्यावर पोर जसं सैरवैर होतं ना, तसे सगळे पक्ष झाले होते. पवार गेले काँग्रेसमध्ये, आमदार गेले, मतदार गेला नव्हता. तो मतदार हे पण जनता दल घेऊ शकलं असतं, बीजेपी घेऊ शकलं असतं,
पण तिथे त्या पोकळीमध्ये बाळासाहेब ठाकरे शिरले आणि मुंबई ठाण्यातली शिवसेना महाराष्ट्रव्यापी झाली. आणि मग भाजपने त्यांच्याशी हे केलं. आज भाजप जिथे पोहोचलंय आणि म्हणून त्याच्यात मध्ये शरद पवारांचं योगदान आहे. त्यामुळे तुझे म्हणतो की ह्या लोकांचं भवितव्य काय, रिबाउंड होईल की नाही, म्हणजे असं ती फायटर स्पिरिट आहे तिचा, ममताचा. सो मग कारण की तिने जो डाव्यांसोबत संघर्ष केला, तिच्या आधी तिचा जो उदय झाला डाव्यांसोबत फाईट करूनच झालेला आहे. सो आता ती परत रिबाउंड करू शकेल, रिबाउंड करू शकेल. पण तीच काँग्रेस आहे ना, तिने काँग्रेस बरोबर विलीन व्हावं. ती काय तो ISRCP काय हे सगळे पक्ष हे बेसिकली काँग्रेसमधून आलेले. काँग्रेसमधल्या नाराज लोकांनी वेगळं होऊन जे स्थानिक पातळीवर पक्ष निर्माण केले. क्षेत्रीय पक्ष म्हणजे काय आहेत बघा तुम्ही, त्यांची विचारधारा म्हणजे काय. ऍक्च्युअली बंगालच्या निवडणुकीतून समोर आलेलं सगळ्यात मोठं कन्क्लुजन म्हणजे डेथ ऑफ आयडिया ऑफ इंडिया. ओरिजिनल इंडिया इज रायझिंग. आयडिया ऑफ इंडिया संपते. सोकॉल्ड नेहरूंच्या कल्पनेतला भारत, खरा भारत जागतोय आणि तो तोतया भारताला संपवतोय, हे लक्षात घ्या. आणि म्हणून मला आज आठवत असेल तर ते सोमनाथ चॅटर्जींचं एक ते सभापती झाले तेव्हाचं एक वाक्य आठवतं. त्यांना मुलाखत घेतली ते NDTVवर. ते म्हणाले तुमचा आदर्श पार्लमेंटरी बोर्ड, ते म्हणाले श्यामाप्रसाद मुखर्जी. ते जनसंघाचे संस्थापक, हे कम्युनिस्ट खासदार. तो त्या दिशेने भारत वाटचाल करतो. आणि मी सांगितलं सच परेशान होत आहे, पराजित नाही होत. त्याच्यावर विश्वास ठेवा, त्याच्यावर विश्वास. आणखीन एक होतं की जसं विनयजींनी त्यांच्या प्रास्ताविकमध्ये म्हटलं की भद्रलोक हा जी ग्रुप आहे किंवा समूह आहे बंगालमधला, तो आता मोठ्या प्रमाणामध्ये भाजपकडे आलेला दिसतोय. हे मनपरिवर्तन आहे की फक्त हवा बघून रुख बदलला आहे? आत्ताचा हिंदुत्वाचा विजय असं मी मानत नाही. मी अत्यंत प्रामाणिकपणे म्हणतो ते जे उत्तर त्या बाईचं होतं, गला दबाकर अल्लाहू अकबर बुलाओगे क्या, आम्हाला अल्लाहू अकबर म्हणायचं नाही. भाजपचं हिंदुत्व तिथपर्यंत मर्यादित आहे, ते तुमच्यावर लादत नाही. तुम्ही ममतानी अतिरेक कुठे केला किंवा आज राहुल गांधी वगैरे अतिरेक कुठे करतायत की ते मुस्लिमांना खुश करण्यासाठी हिंदूंना दिवसाचा अपमानित करायचं आणि त्याची आलेली प्रतिक्रिया. आम्हाला कोणाला मारायचं नाही ना, आम्हाला कोणाला मारायचं नाही, कोणाला संपवायचं नाही. पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो की अनेक जण मला हा प्रश्न विचारतात की एवढं मोठं पॉप्युलेशन, ते त्या कुठचा तो धुरंधर मधला डायलॉग आहे ना, हिंदू डरपोक कौम है, गुर्दे भर का दम है वगैरे वगैरे. डरपोक हिंदू कौम नाही, हे डरपोक होते ते कन्वर्ट झाले, आम्ही टिकून राहिले. डरपोक होते ते कन्वर्ट झाले, तो गुर्दे भर का दम दिखाया तो घर वापसी हो सकते. डरपोक लवकर कन्वर्ट होतात. क्या बात आहे. बजरो लोक सुद्धा डरपोक असतात. स्टॅलिनचं एक वाचलं होतं, जेव्हा स्टालिन सत्तेत आला तेव्हा या सगळ्या लेफ्ट तिथले जे बुद्धिजीवी होते त्यांच्याकडून त्यांनी आपण वैचारिक गद्दार कसे होते लिहून घेतलं होतं. सगळ्यात लवकर शरण बुद्धिजीवी सगळ्यात लवकर शरण जातात. तुम्हाला सांगतो 1974 मध्ये जेव्हा जॉर्ज फर्नांडिसनी चक्का जाम रेल्वेचं सगळं आंदोलन केलं होतं, तो मोडलं कसं इंदिराजीने माहिती आहे का? रेल्वे मधला हायएस्ट पेड वर्कर असतो तो मोटरमन असतो. त्यांच्या युनियनच्या पदाधिकाऱ्यांना इंदिराजींनी पकडलं आणि फक्त 12 तास पाण्याशिवाय ठेवलं होतं. त्यांना पाणी पण द्यायचं नाही. त्या पदाधिकाऱ्यांनी पहिला संप मागे घेऊन गाड्या धावायला सुरुवात केली. बाकीचा कामगार होता तो बिचारा राहायला उशिरा. तेव्हा हे सगळं बोला. तुम्हाला सांगतो 99% लोक असतात ना, त्यांना कसलीही तक्रार नसते, कसलीही तक्रार. तो अजित अंजुम आज आहे ना, तो सगळीकडे फिरतो. तो कुठेतरी बिहारच्या निवडणुकीच्या वेळेला असा माईक घेऊन आणि तो तुम्ही बारकाईने बघा, तो खोटारडा आहे
हे त्याच्या बॉडी लँग्वेजवरून कळतं. तसा फोन होता. अच्छा ये अभी क्या है, हा बोलतोय अक्षयचा, अक्षयचं ऐक ना तू. तो माईक अक्षय समोर ठेवतो आणि इकडे तिकडे बघत राहतो. तर तो एक असाच सामान्य माणूस होता कुठचा तरी त्या बिहारच्या कुठच्या तालुक्याच्या गावातला. तो नाही इतनी बेरोजगारी है, इतनी महंगाई है. तो माणूस म्हणा किधर है, इधर है, इधर है, इधर है, इधर है महंगाई. तो नहीं है, किधर है. 15,000 का फोन लेके घूम रहे हो, महंगाई की बात करते हो. त्याने अशी सालं काढली. तर हे गंमत कशी होते माहिती का, की सामान्य माणसाला नसते तक्रार. या देशामध्ये शास्त्रीजींनी एक वेळचं जेवण सोडा सांगितलेलं आहे. शास्त्री पंतप्रधान होते या देशाचे. आज सोनं खरेदी करू नका म्हटलं तर गदारोळ. हे कुठच्या जगात जगतात ही माणसं यावर बोलणारी आहेत. त्यांना हा देश माहिती नाही. दे आर लिव्हिंग इन आयडिया ऑफ इंडिया, नॉट रिअल इंडिया. विद्यापीठातून रिसर्च पेपर येतात, त्या रिसर्च पेपरच्या आधारावर हे बोलतात. यांना माहिती नाही भारत काय येतो. मी जेव्हा मी रस्त्यावरचा माणूस कुठे एसटी स्टँडवर बोलत मी ऐकत बसतो त्यांचं. तर ते मनातलं बोलतात, मनातलं बोलतात. आणि ते आयडिओलॉजिकली करप्ट नसतात. जे आहे ते जेन्युन असतं ते येतं. आणि त्यामुळे या लोकांना बाउन्स बॅक व्हायचं असेल तर मला विरोधी पक्षांना बाउन्स बॅक व्हायचं असेल सोपं आहे. सगळ्या विरोधी पक्षांनी आपापल्या पक्षातले प्रवक्ते सॅक करून टाकायचे, पक्षातून काढून टाका. दुसरा पाऊल, पक्षातला कोणी कुठच्या पेपरमध्ये त्याचा फोटो आला, स्टेटमेंट आलं, टीव्ही चॅनल होते ते काढून टाका. मीडियामध्ये दिसेल तो पक्षात नालायक, तिथे ते पक्ष परत उभे राहू शकते, तिथे उभे राहतील. बंगालची निवडणूक भाजप हरणार हे 4 तारीखच्या दुपारपर्यंत त्यांना हरावंच लागेल असा पण मी एक व्हिडिओ केला होता. पण दुपारी 12 नंतर निकाल लागेल. आणखी नाही का भाऊ ह्याला जोडूनच की आता हा जो निकाल आहे तो बंगालपुरता मर्यादित आहे की आता जी युपीची निवडणूक आहे किंवा त्यानंतर 29ची निवडणूक आहे त्याचं ट्रेलर आहे, समजू शकतो आपण असं? पहिली गोष्ट म्हणजे 24च्या निकालानंतर जेव्हा देवेंद्रांनी सांगितलं की आम्ही नॅरेटिव्ह मध्ये हरलो, तेव्हा मी ते कॉन्ट्राडिक्ट केलं होतं की भाजप नॅरेटिव्हने हरला नाही. भाजप 24ची निवडणूक हरला हाच नॅरेटिव्ह आहे, हे पहिलं लक्षात घ्या. तुम्ही पण त्यांच्यामध्ये फसता. भाजप, कारण तुम्ही मला 2 लाखाचा फरक होतो, अर्धा टक्का पण आघाडी आणि युतीमध्ये फरक नाहीये, 0.3%. तुम्ही आळस केलात. आणि हे देवेंद्रांनी परत पुढचे 4 महिने सांगितलं की 3-4% मतदार आपण बाहेर काढले तर निकाल उलटे होतील. विधानसभेला झाले. अजूनही आपल्याकडच्या अॅनालिस्टांना ते कळत नाहीये. हे कसं असं तुम्हाला सांगतो की माझा एक मित्र माझ्या मुलीला 5-6 वर्षाची असताना बघितलं होतं त्याने. तो गेला अमेरिकेला, 15 वर्षांनी आला आणि तिच्यासाठी फ्रॉक घेऊन आला. काय करायचं? थिअरी आणि फॅक्ट्स मधला फरक कळला तुम्हाला? हे लोक अजूनही कुमार केतकर वगैरे मंडळी येत नाही, ही 2000च्या पुढे आलेलीच नाहीये. त्यांच्या दृष्टीने 2026 वगैरे नाहीये. तुम्ही बिहार, बंगाल, महाराष्ट्र, हरियाणा हे निकाल बारकाईने बघा, तुम्हाला कळेल की मतदार जातीतून बाहेर पडलाय. देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध जरांगे पाटलांनी ज्या पद्धतीचा विषारी प्रचार गेले 2-2.5 वर्षात केला, त्या उत्तर बंगाल, महाराष्ट्राचे निकाल बघा, मग तुम्हाला कळेल मतदार जाती भीतीतून बाहेर पडलाय. अॅनालिस्ट बाहेर पडाल त्या. पुढे देशात करोना आलाय पण डॉक्टर निमोनियाच्या बाहेर पडत नाही. ट्रीटमेंट कशी करणार? कारण निमोनियाच्या पुढचं काही नाहीच आहे. ही जी भूमिका असते तिथे अनालिसिस, निदान, डायग्नोसिस चुकतं. ते आलं पाहिजे पुढे.
हे स्वीकारा. मला जेव्हा विचारतात मी सगळ्यांना सांगतो माझ्यातले जे चाइल्ड आहे ते मी मरू दिलेलं नाही, भले 80 वयाच्या जवळ आले, पण कुतूहल तुम्हाला हे असं का हे वाटलं पाहिजे. आईन्स्टाईनचा एक कोट आहे फार सुंदर, तोच मूर्खपणा करायचा आणि काय तो परिणाम वेगळा होतो का बघत बसायचं, त्याला सेक्युलरिझम म्हणतात. पण काय मला म्हणजे समजत नाहीये ते जे डावे कोणी टीव्हीवर बोलतात तेव्हा मी ते एन्जॉय करतो ते. कालपर्यंत तुम्ही काय बोलत होता, आज काय बोलताय. आणि अनेकदा काय असतं की दबावाखाली पण असतं, मी दबावाखाली राहत नाही, मला जे पटलं ते बोलतो. त्यामुळे अनेकांना वाटेल काय भाऊ बोल रहे. मी आता तुम्हाला सांगतो, मी जवळजवळ 3 आठवडे आधी ममता 100च्या खाली राहील तर ते हैराण झाले होते आमचे सगळे मित्र, हिंदी मित्र. तू क्या बात कर रहे हो, बघतो. कारण तुम्हाला मी माझ्या अनालिसिसचा बेस पण तुम्हाला सांगतो. 77 मध्ये जेव्हा निवडणूक होती आणि आमच्या मुंबईला ते जे राजनारायण आले होते, मी त्यांना भेटायला गेलो होतो. म्हटलं रायबरेली में क्या होगा, तो मैं जीत चुका हूं, वोटिंग बाकी आहे. लालू म्हणजे लालूला 100ने गुणा मग राजनारायण कळेल असं कार्टून होतं. मी हसलो तर त्यांना काही विचलित ना, तेव्हा हसो अभी बच्चे हो, राजनीति समझनी है. तो मतलब वो बात नहीं है, प्रधानमंत्री के सामने आप खड़े हो, वही तो. मतलब क्या वही तो, अरे एक बात समझो, लोगों को राजनारायण को चुनना नहीं है, जनता पार्टी को चुनना नहीं, लोगों को इंदिरा को हराना है. तो मुझे जीतना पडेगा. लोकांना ममताला हरवायचं होतं हे लक्षात घ्या तुम्ही. माझा बेस जो होता अनालिसिसचा तो होता ज्या प्रकारे लोक बोलायला तयार नाहीयेत, मनात असलेलं बोलायला तयार नाहीये. अनेकदा सत्य लोक ऐकायला तयार असतात, आपली बोलायची हिंमत नसते. बस तेवढी हिंमत मी बाळगतो. या पलीकडे काही दिव्य दृष्टी वगैरे काही नाही. तुम्हाला सांगतो की मोठा फरक तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये पंजाबमध्ये दिसेल. बंगालमधून जी सुनामी निघाली ती पाकिस्तान पर्यंत पोहोचलेलं, सोपं नाहीये. लाहोरमध्ये 13 जागांची नावं बदलली, लक्ष्मी चौक वगैरे नावं परत आलीत. ते कळतं. आणि तिथे मग तुम्हाला कळेल मी कन्वर्ट झाले ते डरपोक का म्हणतो ते. जेव्हा ते कळेल तेव्हा बदलायला सुरुवात होते. घर वापरायचं स्पीड वाढेल आता अर्थात. तुम्हाला सांगतो, मला मेसेज काही आलेले आहेत. बांगलादेशमध्ये 60 लाख एक्स मुस्लिम आहेत, 60 लाख. खुद्द बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर एक्स मुस्लिम मुवमेंट आहे. जरा हे थोडं 1-2-4 महिने राहू द्या तर शुभेंदू अधिकारी त्या एक्स मुस्लिमच्या मागे उभं राहिला की ती मुवमेंट घर वापसीची होणार आहे. आणि टाळ्या वाजवू नका, हे परत बोंबलत फिरू पण नका. या गोष्टी हळूहळू होत असतात, जरा अलमजारी व्हायला शिका. आणखी नाही काय शेवटचा प्रश्न, त्यानंतर आपण माईक याच्यासाठी ओपन करूया. 3-4 प्रश्न आपण ऑडियन्स मधनं घेऊयात. इन्फिल्ट्रेशन किंवा घुसखोरी ह्याचा खूप मोठा इश्यू राहिला इलेक्शनमध्ये, त्याच्यावर खूप चर्चा झाली. आधीपासून आपण त्याच्यावरती चर्चा ऐकतोय. तर इन्फिल्ट्रेशन जे आहे ते आता कमी होईल किंवा थांबेल असं वाटतंय का तुम्हाला भाजप सत्ता आल्यानंतर? नाही, आपल्याला ते आपण केलं ना सगळं, काय म्हणतात ते 2 गज दूरी, मास्क जरुरी होतो ना. तर पहिल्यांदा इन्फ्लक्स थांबवायचं असतं, नळ बंद करायचं, मग लादी पुसायला घ्यायची. नंतर ते येतं आणि आपण पुसतोय का माझ्या कुंपण काय ते करायला घेतलेलं आहे. पण त्याच्याबरोबर आणखीन एक काम चालू आहे. लिगल प्रोसेस फार लांबीची असते. ते आयडेंटिफाय करा, त्यांनी हो म्हटलं पाहिजे, अमुक तमुक. त्याच्यापेक्षा होडीत बसवलं आणि बघा पलीकडे दिसते, बघ तिकडे परत आला तर गोळी घालू. पण परत येतो तो घुसखोर होतो ना. तर ते हे चालू आहे आत्ता, पण याच्यावर बोलायची गरज नाहीये.
बोलायची गरज नाही. तुम्हाला काही गोष्टी स्पष्ट सांगता येणार नाही, पण दूरगामी टार्गेट मला असं दिसतं. हा अंदाज आहे, माझ्याकडे कुठची माहिती नाही. मी अंदाज तुम्हाला सांगतो. कधी कधी अंदाज बरोबर येतात, बऱ्याच वेळेला येतात, हा वेगळा भाग आहे. पण दूरगामी टार्गेट जे आहे हे मूर्ख चर्चा करत आहे मोदी नंतर कोण. काही टार्गेट पूर्ण केल्याशिवाय मोदी हलत नाही. पहिलं लक्षात घ्या. त्याच्यामध्ये फाळणीत दोन गोष्टी दुभंगलेल्या आहेत, एक पंजाब आणि दुसरा बंगाल. दोन्ही जोडल्याशिवाय मोदी हलत नाही. अखंड बंगाल आणि अखंड पंजाब हे 10, 12, 15 वर्ष लागतील कदाचित, पण ते आहे. आणि ते डेमोग्राफीनेच केलं जाईल, हे पण मी तुम्हाला सांगतो. क्या बात आहे, बेस्ट. आणखीन सर ओपन करायचा माईक. पियुष सर. नमस्कार भाऊ. इकडे अलीकडेच तुम्ही एका मुलाखतीत तुमच्या म्हणाला होतात की पश्चिम बंगालमधला हिंदुत्वाचा हुंकार पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये मोठे बदल घडवेल. एकीकडे पाकिस्तान आणि बांगलादेशचं डेमोग्राफिक्स खूप चेंज होत आहे, तर हे कसं शक्य होईल थोडं सांगू शकाल का? कशाबद्दल? अलीकडेच तुम्ही एका मुलाखतीमध्ये म्हटला होता की पश्चिम बंगालमध्ये जे काही आता हिंदुत्वाचा हुंकार आहे तो पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये मोठे बदल घडवेल. एकीकडे या दोन्ही मधलं जे डेमोग्राफिक्स आहे ते खूप बदलत आहे, तर ते कसं शक्य होईल किंवा कशा पद्धतीने तुम्ही बघता त्याच्याकडे? कसं असतं माहिती का, तुम्हाला अनेकदा तुमच्या विरुद्ध बाजूमध्ये पण तुमचे ऍसेट्स असतात. तुम्ही एक बातम्या ऐकत असाल, अज्ञात कोणतरी आहे त्याने ह्याला मारला त्याला मारला. आतापर्यंत काहीतरी 57 वगैरे भारतात घातपात करणारे पाकिस्तानात मारले गेले. माझ्या माहितीप्रमाणे 1000 लोक आपले तिथे आहेत असे. तिथे कोणालाही मनात आलं की उडवू शकतात. अगदी हाफिज, तो शहीद हाफिजला पण मारू शकतो. तर मला ज्याच्याकडून माहिती मिळाली त्याला म्हटलं, पण तुम्ही हाफिजला उडवणार नाही. तुम्हाला हो, पण असं तुम्हाला का वाटतं? म्हटलं बुद्धिबळाच्या पटावर राजाला मारायचं नसतं, जेरीस आणायचं असतं. त्याच्याकडे बोट दाखवायला जागा असली पाहिजे ना. हा शतरंज का खेळ म्हणतात तसा असतं. त्यामुळे हे बदल हळूहळू केले जात असतात. आणि आपल्यालाही माहिती नसतं समोरच्या बाजूला कोण कोण काय काय करत. तुम्हाला असं वाटतं अचानक बंगालमध्ये मग निवडणुका झाल्या आणि कोण तो रहमत आलाय, त्याच्या मग खेळी चालू असतात. पण त्याच्या तुम्हाला मिळालं तर एक मायकेल मायर नावाचा पत्रकार लेखक आहे, त्याचं पुस्तक आहे द इयर दॅट चेंज द वर्ल्ड म्हणून. मुद्दाम वाचा तुम्ही, मग तुम्हाला कळेल. तुम्ही रोज वर्तमानपत्र चॅनेल बघता, म्हणजे तुम्ही किती शुद्ध मूर्ख आहात. हा माणूस असा आहे की तो तरुण पत्रकार होता आणि तो न्यूज वीक नावाचं जे अमेरिकन मॅगझिन आहे त्याचा युरोप ब्युरोमध्ये होता. आणि त्याला बर्लिनमध्ये जावं लागलं. जेव्हा बर्लिन ईस्ट आणि वेस्ट होतं, त्याने भिंत पडताना बघितली, अशी पाडली जाताना बघितली. आणि त्याने त्याविषयी लिहून कळवलं. न्यूयॉर्क मधल्या त्याच्या संपादकाने तो लेख फाडून टाकला. हा काय मूर्ख लिहितो म्हणे. आणि त्याने त्याच्या नावावर तिथे बसून लेख लिहिला, तो छापून आला. कळलं तुम्ही रोज काय वाचता ते? तुम्ही काय वाचता, काय ऐकता? म्हणजे तिथे बसल्या नॉयडा मधल्या लोकांना जेवढा बंगाल माहिती आहे तेवढा बंगाली लोकांना सुद्धा माहिती आहे. आता बोलतायत पोपट सगळे. तेव्हा सांगण्याचा हेतू असा, या गोष्टी पडद्यामागे इतक्या चालू असतात की त्या डिटेल सांगता येतं. आणि तुम्हाला आधी सांगितलं तर शत्रू जागावेल. मला माझे 2-3 अनुभव आहेत. मी जसं आता तुम्हाला चिकन नेक बद्दल बोललो, तसंच मी एअर स्ट्राईकच्या आधी पण मी एक फेसबुक पोस्ट टाकली आणि मला संबंधितांचा मेसेज आला की तुमची अक्कल खूप चालते, अनेकदा ती बरोबर ठरते, पण आपल्याला लोकांना कळणार नाही. पण शत्रू जागा होतो तेवढा तरी करू नका. ते सांगण्याचा हेतू असं की ह्या गोष्टी पडद्यामागून होत असतात. पडद्या
आणि हे लॉंग टर्म प्रोजेक्ट असतात, एका दिवसाचे नसतात. स्लोली स्लोली त्याचे टप्पे टप्पे गाठले जात असतात. तेव्हा बंगाल हा 10-15 वर्षाचा प्रोजेक्ट होता. एवढं सोपं नाहीये की गेले आणि आता निवडणूक आयोगाने केलं एवढ्यावर नाही होत. त्याच्यामध्ये फार मोठं चालतं. आणि पाकिस्तानमध्ये पण फार मोठे बदल तुम्हाला बघायला मिळतील. भाऊ नमस्कार. प्रत्येक निवडणूक आली की एक प्रश्न हा नेहमी मीडियामध्ये चर्चेला जातो आणि कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला जातो. तो असा की आता निवडणुकीमध्ये भाजपला संघाच्या केडरची मदत होणार का नाही होणार. निवडणूक चालू असताना ती मदत होते का नाही होते आणि निवडणूक झाली की आता झाली का नाही झाली याविषयी जी नेहमी चर्चा आणि चर्वचरण जे मीडियामध्ये चालू असतं तर त्याबाबतची नेमकी खरी वस्तुस्थिती काय मीडियामध्ये असते. एक गोष्ट असते, मी पण 55 वर्ष झाली आता मला. मी अगदी खेळ्याच्या टायपापासून काम करत आलो. एक गंमत अशी असते की आज काय बातमी नव्हती असं छापून पेपर विकता येत नाही. मी तुम्हाला माझा एक अनुभव सांगतो. 96-95 मध्ये रविवारचा दिवस होता आणि आमचे शिंगोटे त्यांनी पुण्यनगरी आणि ते पेपर काढलं होतं. त्या माणसाला विक्रेता होता पण त्याला वर्तमानपत्र पण बातमी आणि हेडिंग आणि त्याचा खप याचा जबरदस्त अंदाज होता. तो माणूस माझ्या मागे लागला की पंढरपूरची वारी आषाढी त्याच्यावर काहीतरी हेडलाईन करा. आणि म्हटलं अशी हेडलाईन असते का. डोकं खाल्लं माझं. आणि मी तुम्हाला सांगतो, मी त्यानं म्हटलं तर बाहेर जाऊन बसून बघू माझं. आणि मी पंढरपूरच्या वारीवर हेडलाईन केली. त्याने 50,000 कॉपी जास्त छापून विकली. बातमी नव्हती. बातमी 7 दिवस जुनी होती की चंद्रभागेला पूर आला, यावरची वारी होणार की नाही. नशिबाने ते पूर कमी झाला. तुम्ही असले भक्तांचा पूर बघून चंद्रभागेचा पूर ओसरला. पण लक्षात ठेवा, द्यावं लागतं. लोकांना वाचायची जी चटक लागलेली असते. त्यामुळे मग काहीच नाही. अहो मला सांगा, 100 वर्ष होत आली भारतीय सिनेमाला. एक पोरगी एका पोराच्या प्रेमात पडते किंवा पोरगा एका पोरीच्या प्रेमात पडतो. हीच कथा चालू आहे ना. काय नवीन. धुरंधर हा पहिला सिनेमा असा बघितला ज्याच्यात ते प्रेमात पडतात आणि नाचताना दाखवले नाही. नाही तर एकच कथा चालू आहे. कधी हिरोईन श्रीमंत करायची, कधी हिरो श्रीमंत करायचा, दुसऱ्याला गरीब करायचं. तर त्यामुळे ह्या गोष्टी चालू राहतात. त्यांना बसल्या जागी वेळ नसतो. त्यामुळे रोज तुम्ही बघाल, रोज दर 2 तासाला मोदी सरकार पडते की 12 वर्ष होऊन गेली. दर 2 तासांनी कुठल्या ना कुठल्या चॅनेलमध्ये सरकार पडलेलं असतं. कॉक्रोच जनता पार्टी पण पडली. तर सांगण्याचा हेतू असा की एक कसं असतं की सतत जे लोक बसलेत, डावे लोकांच्या हातात मीडिया जास्त आहे आणि त्यामुळे त्यांचा अजेंडा ते आणतात. त्यामुळे हे चालू राहतं. त्याच्यात काय म्हणजे आता काहीच नाही. तर काय एकनाथ शिंदे दरेगावी गेले नाराज. म्हणजे मला कालच परवा मला ते आमचे अर्जुन कोणीतरी विचारलं त्या हिंदी पॉडकास्ट मध्ये, ये क्या हो रहा है महाराष्ट्र. म्हटलं क्या हो रहा है वगैरे वगैरे. म्हटलं 2 दिन पहले मैं देवेंद्र से 1 to 1 मिला हूं. अगर मुझे कुछ पता नहीं तो तुम्हें कैसे पता लगा. वो तो चलता रहता है. त्यामुळे कसं असतं की आज बातमी नाही असं सांगता येत नाही. आज बातमी नाही आहे त्यामुळे हे चालतं. पण काहीच नाही. त्या ठेवणीतल्या बातम्या मोहन भागवत आणि मोदींमध्ये फाटलं. त्यामुळे त्याच्यात काही तथ्य नसतं. ते तुम्ही लॉजिकली बारकाईने बघितलं तर तुम्हाला कळतं हा दादांत खोटं होतोय. आणि तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो, टीव्हीवर बघत असाल तो माणूस खोटं बोलतोय ना, तुम्हाला बघून पण कळू शकतो. तुम्हाला एक त्यातलं बोलताना अशी ऍक्शन असेल ना तो खोटं बोलतो. निखिल वागळे बघा.
राजदीप सरदेसाई बघा, पुण्यप्रसन्न वाजपेयी बघा. हमखास बातमी खोटी पडलेली तुम्हाला दिसेल. कारण हे मी गंमत म्हणून नाही सांगितलं तुम्हाला. हे हात चोळणं जे आहे ना, हे बॉडी लँग्वेजचं एक लक्षण आहे. मी त्याच्यावर जवळ 10-12 एपिसोडची सिरियल आहे ती बघितली. त्याच्यात बारकाईने त्यांना निक्सन सारखा माणूस तो त्याने असा कॅमेरा फिरताना दाखवलायचा, पोडियम जवळ होतो आणि बरोबर दाखवले त्या विशिष्ट वाक्याला त्याचे हात असे असतात ते मागे जातात. मागे येऊन त्याने अशा घट्ट हात पकडले. त्याच्या मनात भीती आहे, हे चुकून खरं बोललो तर. तेव्हा ह्या बातम्या देतात ते तुम्ही बघून पण तुमच्याकडे तुम्ही निरागसतेने बघा, तुम्हाला कळेल हा खोटं बोलतो. मग अगदी छोट्या मी तुम्ही छोट्या मुलामुळे माझी नात एकदा मध्ये 6 महिन्यापूर्वी दिल्लीला होतो. तर ती बाई काय तर मुंग्या आल्या म्हणून साफ करत होती. तर ती आमची नात 5 वर्षाची, तिला म्हणा, हे आंटी ऐसा मत करो, वो चीटी को दुखता है. मी हैराण, चीटी को दुखता है. 2 दिवस मी त्याच्यावर विचार केला की चीटी को दुखता है आलं कुठून. तर त्या एवढ्या 5 वर्षाच्या मुलाचं ऑब्झर्वेशन आहे की आपण हालचाल करतो, आपण सजीव आहोत, मुंगी पण सजीव आहे, असं ढकलून दिलं तर तिला दुखेल. त्यांच्याकडून पण शिकता येतं. त्यामुळे तो जो चाइल्ड लाईक इनोसन्स आहे तो तुम्ही जपलात ना, ह्या गोष्टी अगदी आरामात दिसतात, काय आवड नाही. हॅलो, नमस्कार भाऊ. एक प्रश्न आहे, इंडी आघाडी राहील का असा माझा प्रश्न आहे. याचं कारण राहुल गांधींनी जेव्हा पश्चिम बंगालमध्ये ममताच्या विरुद्ध जो काही प्रचार केला, त्याचबरोबर तामिळनाडूमध्ये सुद्धा त्यांनी आता मुख्यमंत्र्यांना सपोर्ट केलाय. प्रश्न लक्षात आला माझ्या. हा, आणि अजून एक दुसरा प्रश्न आहे, स्टॅलिननी महिला विधेयक जाळलं, यामुळे त्यांची अधोगती झाली काय? हो, पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी ते जाळल्यामुळे काय ते पडले वगैरे नाही, अँटी इन्कम्बन्सी होती, नाराजी होती. आणि तमिळ जनता द्रविडी राजकारणाला वैतागलेली होती. दुसरी गोष्ट तुम्ही भविष्य विचारताय. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, भविष्य वर्तमानाला असतं, भूतकाळाला नसतं. त्यामुळे इंडी अलायन्स भूतकाळात होती, 24 पूर्वी होती. 24च्या लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची एकही बैठक झाली तर मी कुठे ऐकले नाही. त्यामुळे इट्स अ हिस्ट्री, आणि हिस्ट्रीला भविष्य नसतं. जोरदार टाळ्या भाऊंसाठी सगळ्यांनी एकदा भाऊंना खरं तर स्टँडिंग ओवेशन द्या.